नमस्कार, मी वैष्णवी तुम्हा सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते. आमच्याकडे अशा जुन्या साड्या पडलेल्या असतात. कधी काय होतं, साड्यांचे काठ खराब झाले की आपण त्या साड्या टाकून देतो. आता बघू शकता, या साडीचं काठ तर खराब झालेलं आहे, परंतु आतमधला जो कलर आहे तो खूप छान दिसत आहे. अशा प्रकारच्या माझ्याकडे अजून देखील साड्या आहे, ज्या की थोड्या थोड्या खराब झालेल्या होत्या, परंतु आतमध्ये काही ठिकाणी खूप चांगल्या आहेत. तुमच्याकडे देखील जर अशा साड्या असतील, काही ठिकाणी चांगल्या असतील आणि काही ठिकाणी खराब झालेल्या असतील, तर त्या साड्या फेकून देण्याआधी हा व्हिडिओ नक्की बघा. कारण आज आपण या जुन्या साडीचा अतिशय छान आणि सोपा पद्धतीचा उपयोग या ठिकाणी करणार आहोत. आणि विशेष म्हणजे साडीला या ठिकाणी आपल्याला कट देखील करायचं नाही किंवा शिवायचं देखील नाही. तर चला सुरुवात करूया व्हिडिओला. आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी मित्रपरिवाराला शेअर करायला विसरू नका. तर बघू शकता, मी या ठिकाणी साडी घेतलेली आहे. जवळपास मी याचे चार वेळेस फोल्ड करून घेतलेलं आहेत. त्यानंतर व्यवस्थित आपल्याला साडीला असं ठेवून घ्यायचं आहे. आणि साडीचा जो सेंटर आहे त्या ठिकाणावरून आपल्याला अशा प्रकारे हातामध्ये एक वरचा भाग खेचून घ्यायचा आहे. आणि इथे ज्या चुन्या पडतात ना, त्या व्यवस्थित आपल्याला हाताने सेट करायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी लागणार आहे एक रबर बँड. आणि त्या रबर बँडच्या मदतीने आपल्याला हा जो वरचा भाग आहे तो खेचून घ्यायचा आहे. आणि त्या भागाला अशा प्रकारे आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे. आणि व्यवस्थित ही साडी सेट करून ठेवायची आहे. त्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे पिलो. आणि बघू शकता, या पिलोवरती आपल्याला हे साडीचे चारही भाग आहे ते व्यवस्थित अशा पद्धतीने ठेवायचे आहे. तुम्हाला वाटत असेल की पिल्लोवरती एवढा जाड लेयर ठेवल्यानंतर ते व्यवस्थित दिसेल का, परंतु तुम्ही जेव्हा रिझल्ट बघसाल तेव्हा तुम्हालाही वाटेल की खरंच खूप छान हे पिल्लो कवर तयार झालेलं आहे. आपल्याला बऱ्याचदा पिल्लोचं कवर असतं ते सॉफ्ट असायला हवं असतं असं वाटतं. त्यामुळे हा जो साडीचा जाड लेयर आहे तो अतिशय छान मऊ असा तयार होतो. त्यामुळे आपल्याला ह्या साडीला कट देखील करायचं नाहीये. बघू शकता, अशा प्रकारे चारही बाजू ज्या आहे त्या व्यवस्थित मी या ठिकाणी फोल्ड करून घेतलेला आहे. आणि जो खालचा भाग होता तो अशा प्रकारे खेचून आतल्या साईडने ठेवायचा आहे. आणि बघू शकता, वरचा जो भाग आहे तो या ठिकाणी आपल्याला फक्त एक टाका मारून घ्यायचा आहे. तुम्ही सुई धागाच्या मदतीने सुद्धा इथे शिवू शकता किंवा तुम्ही इथे फक्त एक सेफ्टी पिन लावली तरी पण चालू शकतात. तर तुम्ही बघू शकता, किंवा इथे तुम्ही स्टॅपलर पिन देखील मारू शकतात. बघू शकतात, मी या ठिकाणी हा जो खालचा भाग होता तो या ठिकाणी व्यवस्थित पॅक करून घेतलेला आहे. आणि समोरील बाजू तुम्हाला दिसतच असेल. बघू शकता, इतका छान आणि सोप्या पद्धतीने हा पिलो कवर या ठिकाणी तयार झालेला आहे. अगदी कुणालाच विश्वास बसणार नाही की आपण हा जुन्या साडीपासून हे पिलो कवर तयार केलेलं आहे. तुम्ही जर तुमच्या साडीचा काठ वगैरे कुठं खराब झालेला असेल, आतमधल्या साडी जर चांगली असेल, तर अशा प्रकारचे पिलो कवर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. कुणालाच विश्वास बसणार नाही की आपण जुन्या साडींपासून इतकं छान पिलो कवर या ठिकाणी तयार करू शकतो. आय होप की तुम्हाला ही ट्रिक आवडली असेल. प्लीज लाईक करा आणि इतरांना देखील शेअर करा. आणि तुम्ही चॅनलवर अजून नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. कारण मी रोज भरपूर असे यूजफुल व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन येत असते. सो फ्रेंड्स, आपली दुसरी जी ट्रिक आहे ती सुद्धा साडीवरतीच आहे. तर बघू शकता, इथे मी जुनी साडी घेतलेली आहे. याचे काठ खराब झाले होता, पण आतला जो भाग आहे तो चांगला आहे. आणि असा जो सेंटर आहे साडीचा, त्या ठिकाणी आपल्याला आतल्या साईडने एक बांगडी ठेवायची आहे. आणि त्यानंतर या बांगडीला खालच्या साईडने असं रबर बँडने पॅक करून घ्यायचं आहे. मी या साडीला देखील सुरुवातीच्या साडीला जसं 4 लेयर घेतलेले होते, त्याच प्रकारे या साडीला सुद्धा 4 लेयरमध्ये फोल्ड करून घेतलेलं आहे. सेम त्याच पद्धतीने आपल्याला या साडीला देखील असे फोल्ड करून घेतलेलं आहे. बिलकुल साडीला कट करायचं देखील नाही किंवा शिवायचं देखील गरज नाही. आता आपण जो बांगडा लावलेला जो भाग आहे तो अशा प्रकारे खालच्या साईडने घ्यायचा आहे. आणि ज्या लेयर्स पडलेला आहे त्या अशा आपल्याला वरती ठेवायच्या आहे. आपल्याला या ठिकाणी पिलो ठेवायचा आहे. बघू शकता, आता या ठिकाणी आपण
जो माझ्या साडीचा साडीचा भाग आहे थोडासा कमी आहे, कमी पडलेला आहे. त्यामुळे या ठिकाणी काटे पिनाच्या मदतीने आपल्याला याला एकदम छान असं पॅक करून घ्यायचं आहे, किंवा तुम्ही सुई धाग्याच्या मदतीने सुद्धा याला शिवून देखील घेऊ शकता. काटे पिनने जरी तुम्ही पॅक केलं तरी चालेल. बघू शकता अशा प्रकारे आपल्याला चारही ज्या बाजू आहे त्या व्यवस्थित अशा पद्धतीने पॅक करून घ्यायच्या आहे. ज्या पद्धतीने मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे सेम त्याच पद्धतीने तुम्हाला हे करायचं आहे. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंटद्वारे नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझे व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचत आहे. सो फ्रेंड्स, तुम्ही देखील साडीच्या अशा पद्धतीने जर वापर केला तर नक्कीच तुमचं घरच्या घरी तुमचं घर नेहमी ऑर्गनाइज राहील, दिसायला देखील सुंदर दिसेल आणि काहीतरी नवीन केल्याचा आनंद देखील तुम्हाला जाणवेल. बघू शकता इतकं छान आणि सुंदर साड्यांचं पिलो कवर तयार झालेलं आहे, ज्यासाठी आपण शिलाई मशीनचा बिलकुल यूज केलेला नाही, परंतु कट देखील केलेलं नाही आणि रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे. वाव, किती सुंदर हे पिलो कवर तयार झालेलं आहे. नक्की ट्राय करून बघा. आवडल्यास आपल्या मित्रपरिवारात शेअर करायला विसरू नका. दोन्हीही पिलो कवर या ठिकाणी मी तुम्हाला दाखवत आहे. सो फ्रेंड्स, या दोन्हीमधून तुम्हाला कोणतं पिलो कवर जास्त आवडलं कमेंटमध्ये नक्की कळवा. तर बघू शकता फ्रेंड्स, आपले हे पिलो कवर बनवून रेडी झालेलं आहे. तुम्हाला जर माझी मेहनत थोडी जर आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा, कारण तुमच्या एक लाईकमुळे मला खूप जास्त मोटिवेशन मिळतं. सो फ्रेंड्स, मला रेड कलरचं पिलो कवर खूप जास्त आवडलं. तुम्हाला कोणतं आवडलं कमेंट करून नक्की कळवा. तर चला, इथेच भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.